2019 पासून दरवर्षी कोल्हापूरकर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीचा त्यांना सामना करावा लागतोय। कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पाण्याच्या फुगवट्याला निसर्ग जबाबदार नसून कोल्हापूरच्या पूर्वेला असणारा महामार्ग जबाबदार आहे, अशी मांडणी कोल्हापूर जिल्ह्यातील 125 पूरग्रस्त गावातील नागरिकांनी केली। या महामार्गाच्या भरावाला पूरग्रस्त संघर्ष समितीने समन्वयक बाजीराव खाडे आणि गावकऱ्यांनी विरोध केला। बाजीराव खाडे यांच्याशी संवाद साधला विजय केसरकरने। पाहूया। या संदर्भात आपण वारंवार आवाज उठवला होता की महामार्गाला जो भराव टाकला जातोय याच्यामुळे पाणी आहे ते पूर्णपणे कोल्हापूर जिल्हा असेल ग्रामीण भागामध्ये याचा फटका बसतोय। काय आत्ताचं चित्र वाटतंय तुम्हाला? नाही, आता कसं आहे की कोल्हापूरला 2019 ला सगळ्यात मोठा पुराचा फटका बसला। मुळात जे पूर क्षेत्रामध्ये जे रस्ते बांधकाम झाले आणि त्याचे जे भराव पडलेत आणि सगळ्यात महत्त्वाचा जो राष्ट्रीय महामार्गाचा जो भराव आहे ह्यामुळे खऱ्या अर्थानं पुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसायला सुरू आहे। आत्ताचा जो फुगवटा दिसतोय त्याला हा महामार्गच जबाबदार आहे अजून पण? हा निश्चितपणे आज म्हणजे कोल्हापूरच्या म्हणजे शहरातील लोकांना महामार्ग फक्त वाटतं। महामार्ग तर सगळ्यात मोठं कारण आहे की आज फुगवटा आहे तो महामार्गाच्याच भराव्यामुळे आहे। कारण जेवढं पाणी वरच्या भागामधून वाहत येते तेवढं पाणी बाहेर निघून जायला ओपनिंग्स पाहिजेत, त्या पद्धतीनं नाही आहेत। आणि आज ह्या वर्षीचं एक वेगळं चित्र असं आहे की आतापर्यंत कसं व्हायचं की कोल्हापूर शहरालगतचे पश्चिम भागातले रस्ते पहिले बंद व्हायचे आणि नंतर मग आमच्या पश्चिम भागातले डोंगराळ भागातले रस्ते बंद व्हायचे। पण आज कालपासून तुम्ही जर बघितलं तर पश्चिम भागातले सगळे जे दळणवळण आहे किंवा जी कनेक्टिव्हिटी आहे ते आता थांबलेले आहे। रस्ते सगळे बंधारे, कारण त्या भागात सुद्धा जे पुलं झालीत नदीवरनी आणि त्याचे जे भराव पडलेत त्या भरावामुळे आता वरचं पाणी अजून खाली यायचं आहे आणि तुम्हाला उद्यापर्यंत हे जे वरती जे पाणी साचलेलं आहे तसंच निघून येईल, तो अजून फुगवटा इथं वाढणार आहे। आणि खऱ्या अर्थानं आज तो प्रॉब्लेम तसाच आहे। दुर्दैव आहे आमचं 2019 पासून आज 5 वर्ष झाली त्या संदर्भानं कुठलीही कार्यवाही काम झालेलं नाही। म्हणजे 5 वर्षांना आज आणि तीच परिस्थिती जर राहणार असली तर म्हणजे ही संवेदनशीलता निश्चितपणे कुठं नाही। आणि इकडं सगळ्यांनी सरकार असेल, प्रशासन असेल आणि संबंधित खाते असेल यांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।